नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती याबद्दल माहिती पाहणार आहोत. आरोग्य विभाग याची भरती तुम्ही परिचित असाल किंवा तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकत असेल किंवा तुमच्या मनात प्रश्न असतील की येणार का नाही किंवा आली तर किती पदांची असेल. बरेच कमेंट किंवा मॅसेजेस रिसिव्ह प्राप्त झाले. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. याच्यामध्ये आपण एक थोडंसं ॲनालिसिस करणार आहोत की जर जाहिरात आली तर किती पदांची येईल किंवा येईल का नाही याची तुम्हाला मी थोडक्यात मत सांगतो. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाचे जे अधिकृत संकेतस्थळ आपण म्हणतो आरोग्य विभागाचं, तेव्हा जर तुम्ही जर गेला तर तुम्हाला साधारणतः कागदपत्राचं सेक्शन भेटेल. त्याच्या अंडर 150 दिवसांचा कार्यक्रम हा एक टॅब आहे बघा. ह्या टॅबवर तुम्ही गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे टॅब दिसेल. तो जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला साधारणतः 150 दिवसाचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी सर्वच विभागांनी तयार केला आहे. तुम्ही कोणत्याही विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा आराखडा किंवा यांचं जो प्लॅनिंग आहे ते बघू शकता. त्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला भरतीचा एक मुद्दा दिसेल की ती भरतीची साधारणतः स्थिती काय आहे हा तुम्ही कोणत्याही विभागाची बघू शकता. आरोग्य विभागाची बघा, नगर परिषदेची बघा, कुठल्याही विभागाची तुम्ही संकेतस्थळावर माहिती त्याची बघू शकता. यातून तुम्हाला एक कळेल की साधारणतः त्या विभागामध्ये किती पदे रिक्त आहेत किंवा आकृतीबंध जो असतो हा त्याचा स्टेटस काय आहे, की तो मंजूर झालेला काय, नवीन पदा निर्मिती झाली आहे का नाही याची माहिती तुम्हाला ह्या 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक पॉईंटमध्ये बघायला मिळेल. आपण ह्याच प्रकारे आरोग्य विभागाचा जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे तो जर आपण बघितला तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक पत्र आपल्याला दिसतं. त्यावर क्लिक केलं साधारणतः हे म्हटले बघा, सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या 9/6/25च्या शासन निर्णयानुसार आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे ह्यांचं गुणांकन आहे ते दिलेलं आहे. यातले ठराविकच आपण महत्त्वाचे मुद्दे जे भरतीच्या रिगार्डिंग आहेत हे आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये आकृतीबंधाचा पहिलाच मुद्दा आहे बघा. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की ह्यांचा आकृतीबंध तयार आहे, परंतु सामान्य विभागाच्या प्रश्न हा जो थर्ड कॉलम आहे बघा त्यांनी गुणांकन केलेलं असतं. ह्याचा आपला काही जो संबंध नाही. ते त्या विभागाशी किंवा शासन स्तरावर ते हालचाल आहेत. त्यांनी 0 मार्क दिले तर त्यांच्या कामगिरी असेल किंवा काय. आपलं फक्त बघायचे काय की ह्यांचा जो आकृतीबंध आहे, आकृतीबंध काय नवीन पदे जर निर्माण केल्या असतील, सुधारित पदे काय असतील तर त्यामध्ये ॲड झाले असतील. तर इथे म्हणलं आहे बघा की आकृतीबंध जो आहे हा सुधारित करून 9/9/25 रोजी शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे. म्हणजे काय, जर नवीन काय पदनिर्मिती असतील तर त्यासाठी मान्यता भेटण्यास यावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनास सादर केलेला आहे. त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियम यामध्ये सांगितले गट अ, ब, क, ड यांची सुधारित प्रवेश नियम हे सुद्धा शासनात पाठवले आहेत. म्हणजे काही पदासाठी शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता किंवा टेक्निकल कोर्स तुम्ही जर बघित असतील पात्र आहेत का नाही, हे जे काही अटी आहेत याच्यासाठी याची मान्यता घेण्यासाठी सुद्धा हा काही प्रस्ताव शासनाकडे आरोग्य विभागाने पाठवलेले आहेत. त्याच्यानंतरचा हा मुद्दा आहे बघा सरळ सेवा नियुक्तीचा. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा की साधारणतः सरळ सेवेचे एकूण 3,837 पदे मंजूर असून त्यापैकी 2,164 पदे रिक्त आहेत असं यांनी म्हटलेलं आहे. आता हा जो डाटा आहे मी सांगितलं की साधारणतः डिसेंबर 25 किंवा 25चा असू शकतो. तर त्या अन्वये त्यांनी माहिती दिलेली आहे बघा 2,164 पदे. त्यानंतरचा मुद्दा आहे बघा बिंदू नामावली, जो की त्यांनी सांगितलं की आकृतीबंध अंतिम झाल्यानंतर बिंदू नामावली निश्चित करण्यात येईल आणि त्यानंतर जाहिरात येईल. अनुकंपाचं त्यांनी सांगितलं बघा. अनुकंपाचे पण 105 पैकी 95 अनुकंपा नियुक्त देण्यात आले आहेत. तर हा जो त्यांनी सांगितलेला आहे की 150 दिवसाचा कार्यक्रम, त्यामध्ये असेच पॉईंट त्यांनी मेन्शन केले आहेत. आता याचा आधार घेऊन आपल्याला हे कुठं कळलं की साधारणतः बऱ्याच 2,000 जवळपास पदे रिक्त आहेत. साधारणतः 2025ची जर आपण माहिती बघितली तर. आता त्याच अनुषंगाने एक फेब्रुवारीमधलंच त्यांची एक बैठक झाली होती आरोग्य विभागाची मुख्य सचिवांची. त्याचंसुद्धा एक बैठकीचं इतिवृत्त म्हणजे आपण त्याला मायनट्स ऑफ मीटिंग म्हणतो, सुद्धा आपल्याकडे त्याचं पत्र आहे. त्या पत्रांमध्ये सांगितलं बघा, साधारणतः हे पत्र आहे 18 फेब्रुवारी 2026चं पत्र आहे. मार्क केलं बघा कोणाला बैठकीचं होतं, आयुक्त आणि संचालक मुंबई यांना मार्क केलेलं आहे. विषय बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या समावेशनाच्या अनुषंगाने जी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली जी VC घेतली होती, जी बैठक घेतली होती, त्याच्या बैठकीचं इतिवृत्त आहे. त्याचा फायदा आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट आपल्याला कळतील.
आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्यापैकी बरेच जण यामध्ये कामसुद्धा करत असतील किंवा केलेलं असेल. तुम्हाला माहिती आहे की हे जे कर्मचारी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत यांची नियुक्ती साधारणतः 11 महिन्यांसाठी असते. परंतु गरज पडल्यास किंवा बहुतांश करून जास्त करून किंवा बऱ्यापैकी त्यांची मुदत ही वाढली जाते. असे जे कर्मचारी आहेत जे आत्तापर्यंत बरेच वर्ष झाले त्या कामावर किंवा त्या पदावर कार्यरत आहेत. तर शासनाने एक जी आर काढला होता. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत ज्यांची सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे त्यांचं समावेशन हे नियमित कर्मचाऱ्यांमध्ये करायचं आहे. म्हणजे जे कंत्राटी होते त्यांना कायमस्वरूपी करायचं त्यांनी योजले आहे. यामध्ये त्यांची अट काय आहे की जे कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करत आहेत ज्यांना सेवेची 10 वर्षे कमीत कमी पूर्ण झालेत त्यांचं समायोजन त्यांनी आता करायचं ठरवलं आहे. तर त्याच्या बैठकीतला जे ठराविक पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते आपण आता बघणार आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितलं बघा, सचिव 2 यांनी समितीसमोर सादर केले आहे की 4/11/2025 रोजी मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांमधील 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे काय की आता सांगितलं आपण की त्यांना समायोजन करायचं आहे, त्यांना इक्विव्हॅलंट असं पद त्यांना त्या ठिकाणी दिलं जाईल. ते पद त्या पदांची संख्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्राम विकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या समकक्ष नियमित पदांपैकी सरळ सेवेने भरावयाची सदस्यातील रिक्त पदे दिनांक 14/3/2024 रोजी 10 वर्षे पूर्ण झालेल्या समकक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यापैकी जी संख्या कमी असेल तेवढी पदे राखून ठेवणे. म्हणजे काय की आरोग्य विभागासोबत ग्रामविकास विभाग आहे त्यांच्यातसुद्धा यांचं समायोजन त्या पदांमध्ये करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्याचीसुद्धा पदांची संख्या त्यांनी त्या खाली चार्टमध्ये दिलेली आहे. त्यानंतर वयाची अट त्यांनी सांगितले ते प्रशासनाचा विषय आहे. त्यानंतर दुसरा एक पॉईंट आहे की सचिव यांनी हेही सांगितलेलं आहे की त्यांचे जे शैक्षणिक अर्थ आहेत म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जेव्हा त्यांचं समायोजन करण्यात येईल कंत्राटी कर्मचाऱ्यांचं सरळ सेवा किंवा कायमस्वरूपीमध्ये त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून त्या अन्वये ते पद त्यांना अलोकेट करण्यात येईल. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे बघा की साधारणतः समायोजनास 14,090 एवढे कर्मचारी 10 वर्षे जास्त सेवा झालेले आहेत की ज्यांचे आत्ता सेवा NHMमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त असे 14,000 आहेत. परंतु जे रिक्त पद आहेत हे आहेत आपल्याकडे 8,535. 14,000 कर्मचारी आहेत आणि रिक्त पद आहेत 8,535. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्यांचं समायोजन जर केलं तर रिक्त पदे सरळ सेवा भरतीसाठी काहीच उरत नाहीत किंवा काही शिल्लक राहत नाहीत. यांनाच पदे कमी पडताना आपल्याला दिसत आहेत. याचा तपशीलसुद्धा त्यांनी दिलेला आहे. तो तपशील पण सुद्धा आपण चार्टने खाली बघणार आहोत की कोणत्या विभागात कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत, NHMचे किती कर्मचारी आहेत, त्यांना किती जागा अलोकेट करणं शक्य आहे किंवा कसं आहे. आता हा प्रश्न हाच आहे की ह्यांना जर सर्वच्या सर्व पदे दिली तर सरळ सेवा भरती होणार का नाही किंवा आपल्यासाठी जागा शिल्लक असतील का नाही. तर हा जो ह्यांचा निर्णय आहे हा अजून अंतिम झालेला नाही. यावर अजून एक 2-3 बैठका होतील. तसा शासन निर्णय निघेल व त्या अन्वये जे काही मार्गदर्शक सूचना असतील तसा त्या भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. तुर्तास आपण असं म्हणून चालू शकत नाही की सर्वच्या सर्व पदे जी शिल्लक आहेत ते समायोजन करतील. बऱ्यापैकी पदे हे सरळ सेवेसाठी सुद्धा राखून ठेवले जातील असा माझा तरी अंदाज आहे. त्यांची अजून एक 2-3 बैठक होतील. हे बैठकीचं वित्तवृत्त आहे. शासन निर्णय तसा आलेला नाही की हीच एवढे पदे राखून ठेवायचे आहेत किंवा यांचं त्यात समायोजन करायचे आहेत. त्यांनी तशा प्रकारे माहिती मागवली आहे. माहिती मागवताना त्यांनी सांगितलं आहे की NHMमधला जो स्टाफ आहे हा सुद्धा तिथे पुरेसा असला पाहिजे. त्याच्यानंतर दोन्ही डिपार्टमेंटने सांगितलं की आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभाग यांचे जे व्हॅकंट जागा असतील त्यासाठी जे समायोजन करायचं आहे ते त्या पदाच्या समकक्ष असण्यात यावं. आणि आरोग्य विभागाचा जो आकृतीबंध आहे किंवा सेवा प्रवेश नियम असेल हा अद्ययावत करण्यात यावात. आपण आत्ता सुरुवातीला बघितलं की जो 150 दिवसाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम किंवा आकृतीबंध शासनात सादर केलेला आहे मान्यतेसाठी. तो मान्यता झाली किंवा कसे त्यानंतर यांची फायनल संख्या ठरवली की आपल्याकडे किती पदे रिक्त आहेत, किती पदे नवीन निर्माण झालेले आहेत आणि कशाप्रकारे ह्याची भरती करायची आहे, समायोजन करायचं आहे. त्यानंतर शासन निर्णय काढून ते सांगतील की आपल्याला एवढी पदं रिक्त आहेत
त्या रिक्त पदांपैकी एवढी पदे आपण समायोजन करणार आहोत आणि एवढे पदे तर त्यात बऱ्यापैकी चान्सेस आहेत की ते सरळ सेवेसाठी सुद्धा काही पदे राखून ठेवतील आणि काही पदांचं समायोजन करतील. कारण की 100% जर त्यांनी समायोजन करायचं ठरवलं रिक्त जागेवर, तर सरळ सेवा करण्यासाठी एकही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शासन याचा नक्कीच विचार करेल की सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा काही पदे राखीव ठेवली जातील आणि काही पदांमध्ये समायोजन करण्यात येईल. आत्ता आपण एक्झॅक्टली काय सांगू शकत नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ते चित्र आपल्याला स्पष्ट होईल. त्याची माहिती आपल्याला व्हिडिओच्या किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. आता हा जो चार्ट आहे बघा, हा चार्ट दिला आहे त्यांनी की तुम्ही जर बघितलं तर NHMचं पोस्ट कुठलं बघा, ड्रायव्हरची. त्यानंतर NHMमधले 10 वर्षापेक्षा जास्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या बघा इथे दिली आहे त्यांनी की 31 ड्रायव्हर असे आहेत की ज्यांची सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. त्यानंतर त्यांचं समकक्ष पद ड्रायव्हरचं आहे. आरोग्य विभागातील सध्या रिक्त पदे आहेत 31. RDT म्हणजे काय, ग्रामविकास विभाग, त्यांचं पदसंख्या दिली नाही. टोटल 31 पदे आहेत. 31 पदांचं या ठिकाणी समायोजन होऊ शकतं. अजून झालेलं नाही पण होऊ शकतं. किंवा इथं त्यांनी म्हणलेलं, आता ह्यामध्ये त्यांनी पॉईंट मेन्शन केला बघा, रिमार्कचा जो पॉईंट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये ड्रायव्हर आणि पिऊन हा जो स्टाफ आहे यामध्ये त्यांनी मेन्शन केलं बघा, पिऊन आणि ड्रायव्हर या पदांचं ऑलरेडी समायोजन झालं आहे असं त्यांनी रिमार्कमध्ये मेन्शन केलं आहे. म्हणजे सर्वच्या सर्व पदे, तर ड्रायव्हर आणि पिऊन या पदांचं साधारणतः 355 ते 60 पदांचं समायोजन ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतर फार्मासिस्ट जे आहे, प्रोग्राम मॅनेजर, लायब्रेरियन याची संख्या त्यांनी दिली आहे बघा, की साधारणतः फार्मसीची संख्या NHMमध्ये जवळपास 750चा अभाव आहे. परंतु सध्या शिल्लक जागा तर तुम्ही बघितल्या तर फक्त 338च भरत आहेत, ज्या की त्यांना पुरेसं नाही आहेत. ह्या दोन्ही डिपार्टमेंटचे मिळून आहेत बघा. ग्रामविकास विभागच्या 206 जागा आहेत समकक्ष आणि आरोग्य विभागाच्या फार्मसीच्या 132, ह्या 338 जागा आहेत. त्या जागेवर ह्यांना फार्मासिस्ट किंवा प्रोग्राम मॅनेजर जे असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बसवायचे आहे, जे की शक्य नाही आहे. ह्यांनाच पदं कमी पडत आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता असे स्टाफ नर्स आहे, ट्युटर आहे, सोशल वर्कर आहेत. स्टाफ नर्ससुद्धा बऱ्याच जागा बघा, 1208 NHMचे स्टाफ आहेत ज्यांना समायोजन करण्याची गरज आहे आणि 1323 आपला आरोग्य विभागाचा आहे. त्यामुळे त्यांचं समायोजन आरामशीर यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर आपल्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स हा जो आपला मुद्दा बघायचा होता. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा एक रो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स असं एक पद आहे NHMमध्ये. त्याच्यात जवळपास 103 कर्मचारी असे आहेत ज्यांची सेवा 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे सांख्यिकी अन्वेषक, ही जी आरोग्य विभागामार्फत जी सरळ सेवा भरती राबवली जाते त्याच्यामध्ये सद्यस्थितीला 50 पदे रिक्त आहेत. किती आहेत? करंटमध्ये 50 पदे रिक्त आहेत आणि टोटल NHMचे कर्मचारी 103. म्हणजे ह्यांना जर समायोजन करायचं म्हणलं सांख्यिकी अन्वेषकावर, तर सरळ सेवेसाठी एकही पद शिल्लक राहणार नाही जर आपण हा चार्ट किंवा हा टेबल बघितला तर. त्याच्यामुळे असं असू शकतं की येणाऱ्या आकृतीबंधात जर नवीन पदांची मंजूर झाली तर थोडेफार पदे वाढू शकतील किंवा शासन असंही करू शकेल की 50% सरळ सेवेने 50% समायोजनाने असुद्धा पदे भरती करू शकेल. कारण की जर 100% जर समायोजन करायचं म्हणलं तर आत्ताच मी सांगितलं की सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यावर तो अन्याय ठरू शकेल असं माझा अंदाज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते शासन या निर्णयावर निर्णय घेईल की टक्केवारीनुसार ते पदभरती किंवा समायोजन करण्याचं ठरवेल असा माझा एक अंदाज आहे. परंतु येत्या काही दिवसात ते चित्र क्लिअर होईल. त्यामुळे जास्त विचार न करता तुम्ही अभ्यासावर फोकस करा. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होप्स पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, सांख्यिकी अन्वेषक जी सरळ सेवा भरती आहे त्याच्यात आत्ता 50 जागा शिल्लक आहेत. कुठे आहेत आत्ता काय आपल्याला माहिती नाही, परंतु NHMचे 100 कर्मचारी आहेत ज्यांचं समायोजन करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी 50 जागा जातील. परंतु हे समायोजन कसं होणार आहे किंवा सरळ सेवा भरती कशा प्रकारे राबवली जाईल किंवा किती पदं असतील हे आगामी दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ANMचे पद आहेत बघा. त्यानंतर मेडिकल फील्डचे बरेच पद आहेत, जे की आपला डेंटिस्ट, मेडिकल ऑफिसर, सायकॅट्रिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट असे बरेच स्टेनोग्राफर असेल बघा, डेंटल असिस्टंट, MPW म्हणजेच आरोग्यसेवक. हे साधारणतः NHMमधलं ज्यांचं 10 वर्ष सेवा पूर्ण झाली असे एकही कर्मचारी नाही. त्याच्यामुळं जे विद्यार्थी सरळ सेवा करतात
त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना सर्व जागा म्हणजे 2802 जागा जवळपास तुम्हाला सिव्हिल सेवा भरतीमध्ये पाहायला मिळतील. तर असा हा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही नक्की बघून घ्या. व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही बघू शकता. तुमचे जे पद आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता. थोडक्यात काय की एवढं त्यांनी टेंटेटिव्ह दिलं आहेत. असं नाही की असं जागांचा हे नेट चार्ट दिला आहे म्हणजे ती भरती होणारच किंवा संयोजन होणारच. अजून त्यावर निर्णय व्हायचे, अंतिम निर्णय झाल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल की किती जागांचं संयोजन होणार आहे किंवा कशा प्रकारे आहे ते. आता यानंतर आपलं पुढं काय करायचं तर आत्ता सांगितलं की तुम्ही जास्त पॅनिक न होता तुम्हाला अभ्यास सुरू ठेवायचे. नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह होप्स यामध्ये पाहायला मिळतील. तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करत असाल किंवा अभ्यास करत असाल तो तुमचा अभ्यास सुरू ठेवा सातत्याने. तुम्हाला याचा अभ्यासाचा किंवा तुम्ही सातत्य ठेवल्याचा नक्कीच चांगला फायदा तुम्हाला आगामी काळामध्ये बघायला मिळेल. आणि जर भरती येणं शक्य झालं तर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. लवकरात लवकर त्यांनी म्हणजे आकृतीबंध पूर्ण करून तसं ते करण्यात यावं असं माझ्यातर्फे त्यांना विनंती आहे. जेणेकरून लास्ट टाईम जी 2023ला भरती झाली होती त्यातले बरेच पदे शिल्लक आहेत ते आपल्या आगामी 26मध्ये भरतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तर मला एवढं सांगायचं तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. जे काय अपडेट्स असतील ते तुम्हाला लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातील. तसेच तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असतील म्हणजे फ्री आपण आता फ्री पण देत आहोत. आपलं जे अपमेट ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. अपमेट 247 नावाचं आपलं ॲप आहे. प्ले स्टोरला अवेलेबल आहे किंवा आपली वेबसाईट आहे upmate247.com. या वेबसाईटला तुम्ही जर केला तर तुम्हाला होमपेजला तुम्हाला टेस्ट सिरीजचा ऑप्शन आहे. त्यामध्ये आरोग्य भरतीवर क्लिक केलं तर तुम्हाला आरोग्यसेवक, सेविका, फार्मासिस्ट, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या टेस्ट सिरीज तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत. क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. तसेच बाकीचेसुद्धा मराठी, इंग्लिश, ग्रामर, चालू घडामोडीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर वाटलं, तुम्हाला जर गरज भासली तर तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही दुसरा कुठला कोर्स परचेस केला असेल, तुमचा दुसरा अभ्यास सुरू असेल तो तुम्ही बिनधास्त करू शकता, नो इश्यूज. परंतु अभ्यास सातत्याने सुरू ठेवा एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. तुम्हाला आगामी काळामध्ये नक्कीच चांगली बातमी ऐकायला मिळेल असा माझा अंदाज आहे. तर ही होती आरोग्य भरती संदर्भात माहिती. आता अजून त्यांच्या जर बैठका होतील किंवा VC होईल किंवा त्यांचे मीटिंग होतील त्यानुसार आपल्याला त्यांचे अपडेट्स कळतील की कशाप्रकारे भरती येणार आहे किंवा किती पदांची येणार आहे. आय होप तुम्हाला हे सर्व डिटेल ॲनालिसिस आपण थोडंफार जे केलेलं आहेत माहिती गोळा करून हे तुम्हाला कळलं असेल. यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.